बंगळुरूचा विजय चाहत्यांसाठी आणि संघासाठी महत्त्वाचा होता। मी प्रत्येक हंगामात जिंकण्याचा प्रयत्न केला, मात्र हा दिवस येईल असं कधीच वाटलं नव्हतं। या विजयानंतर आता मी बाळासारखा झोपेन अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली। बंगळुरूच्या आयपीएल विजयाचं विराट कोहलीचं स्वप्न साकार झाले। बंगळुरूचा कॅप्टन रजत पाटीदारने त्याचा शब्द पूर्ण केलाय। आम्ही विराट कोहलीसाठी जिंकू, त्यांना अनेक वर्ष खूप योगदान दिलंय असं आयपीएल फायनल पूर्वी रजत पाटीदारने पत्रकार परिषदेत म्हटलं होतं। अखेर त्याने त्याचा शब्द पूर्ण केलाय। पंजाब किंग्सच्या फलंदाजांना अंतिम सामन्यात अति आत्मविश्वास नडला। छोट्या भागीदारी न करणं, बेजबाबदार फटकेबाजी यामुळे पंजाबला अंतिम सामना गमवावा लागला। टॉस जिंकूनही पंजाब किंग्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। श्रेयस अय्यरचा हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल। मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू म्हणजेच मालिकावीर पुरस्कार मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने पटकावलाय। सूर्यकुमार आयपीएल 2025 मधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून नावाजला गेला। त्याने 16 मॅचेसमध्ये 717 रन्स केलेत। तर गुजरात टायटन्सच्या प्रसिद्ध कृष्णानं पर्पल कॅप पटकावली आहे। त्याने 15 मॅचेसमध्ये 25 विकेट्स घेतल्यात, तर 14 मॅचेसमध्ये 24 विकेट्स घेऊन चेन्नईचा नूर अहमद दुसऱ्या स्थानावर आहे। गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने ऑरेंज कॅप पटकावली। त्याने 15 मॅचमध्ये 759 रन्स केलेत। आयपीएल सीझनमध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅपचा मान मिळतो।